साईधारा इंटरचेंजचे अति वेगाने सुरू असलेले काम तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। सध्या जिथे मी उभा आहे ते साईधारा इंटरचेंज। पण आपल्या सर्वांना माहिती आहे साईधारा इंटरचेंज म्हणजे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जो आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, तर या मार्गावर जाण्यासाठी जे मुख्य वळण राहणार आहे ते साईधारा इंटरचेंज या ठिकाणावर राहणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावर साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिकच्या बाजूला। याच्या अगोदर अनेक व्हिडिओज आपण अपलोड केलेत, तर आता आम्ही तुम्हाला पुन्हा खूप दिवसांनंतर मी या ठिकाणी आलो, व्हिडिओ अपलोड म्हणजे तुमच्यासाठी नवीन अपडेट देण्यासाठी आलो आहे। नमस्कार, मी योगेश आत्माराम बोले, आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत। तर मी तुम्हाला पुढचा अपडेट देतो। आता हे मुंबई नाशिक महामार्ग आणि तुम्हाला इथे रस्त्याची लेन असे 1 2 3 4 4 लेन आहे। ॲक्च्युली आताच्या घडीला ज्या ठिकाणी तुम्ही गाड्या नाशिकला जाताना बघता तो नवीन रस्ता बांधण्यात आलेला आहे। कदाचित कारण त्याच्या बाजूने पहिले गाड्या जात होत्या, एक मशीन जी उभी आहे त्या बाजूचा जो रस्ता तो बंद करण्यात आलेला आहे आता, आणि जो नवीन रस्ता उभा राहिला आहे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता डबल तो चालू झालेला आहे। आताच्या घडीला गाड्या जात आहेत, तर त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो मुख्य याला जो डेस्क लावावा लागणार आहे त्याच्यावरच वाहतूक होणार आहे। तर ते लावण्यासाठी कदाचित आता या ठिकाणी जो रस्ता मी बोललो बंद करण्यात आलेला आहे तो कदाचित बंद करण्यात आलेला असावा असा एक छोटासा माझा अंदाज आहे। कारण तो एक पट्टा पहिले ते गर्डर्स टाकून तो एक लाईन पहिले कंप्लीट केली जा असा मला तरी वाटत आहे। त्यानंतर मग कदाचित तिकडचा रस्ता सुरू करून मग त्यानंतर कदाचित तिकडचा रस्ता सुरू झाल्यानंतर या बाजूला गर्डर्स टाकायचा असा एक अंदाज आहे। तुम्ही पाहू शकता कामे खूप वेगाने सुरू आहेत। ही जी वळण दिसत आहे तुम्हाला, जे उतरण दिसत आहे एक भुयारी मार्ग तुम्हाला दिसेल, त्या भुयारी मार्गावरनं जी वळण आहे ती आपण नागपूरवरनं आल्यावर मुंबईला जाण्याकरता उतरण राहणार आहे। तसेच अजून एक तुम्हाला वळण दिसत आहे तिकडे, ही जी गाडी दिसत टेम्पो त्याच्या मागे 2 JCB वगैरे उभे आहेत, त्या ठिकाणाहून जी आहे ना ती जेव्हा तुम्ही गुजरात दिल्लीहून याल त्यावेळेस नाशिकला जाण्याकरता म्हणजे शहापूरला वगैरे जायचं असेल तर तुम्ही तिथनं वळण घेऊन पडग्यासाठी या बाजूने जाऊ शकता, अशी एक वळण आहे। इथे अनेक नवीन वळण आहेत तुम्ही पाहू शकता। खूप मोठा इंटरचेंज आहे साईधारा इंटरचेंज, अति वेगाने काम सुरू आहे। ही जो तुम्हाला मी डेक बोललो त्या बाजूला तुम्ही पाहू शकता JCB लावले, ते बाजूची जी स्लाईड असते ती व्यवस्थित करताना दिसत आहे। नेहमीच वेगवेगळे अपडेट घेऊन असताना आज मी साईधारा इंटरचेंज या ठिकाणी आलेलो आहे। खूप दिवसांनी साईधारा इंटरचेंजचा अपडेट खास आपल्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे। नेहमी वेगवेगळे अपडेट तुम्ही पाहू शकता। ते गाडी सुरू आहे, एक रूट चालू आहे, ज्या बाजूचा एक रूट सुरू आहे। जेव्हा तो या ठिकाणी मी बोललो डेस्क टाकून लेवल केलेलं त्यानंतर तिकडचा रस्ते चालू होते हे बंद होतील सतत नवीन। आणि या बाजूला जो मी आलो आहे तुम्ही पाहू शकता इथून ज्या गाड्या येतात या नाशिक मार्गे येणाऱ्या गाड्या आहेत, आणि कल्याणवरनं जे लोक येतील त्यांना इकडून येणे तलवली नाक्यावरनं त्यावेळेस त्यांच्यासाठी इथनं वरतून चढण आहे, ती चढण तुम्हाला इकडून नागपूरच्या दिशेने घेऊन जाणारी आहे। अजून एक छोटासा अपडेट का आपल्याकडे आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।